पातळ पोहेचा चिवडा बनवताना आपलं हे पातळ पोहे छान खमंग भाजून घ्यायचे, ते एका टोपलीमध्ये काढायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे आपले पातळ पोहे भाजून झाल्यानंतर आपल्याला या चिवड्याची मसाल्याची तयारी करायची आहे. त्याच्यामध्ये डाळ, शेंगदाणे, मिरची, पिठी साखर, कढीपत्ता, थोडंसं आल्याचं बारीक खिसून घेतलेले तुकडे, लसूण आणि पाजेर लोण याची तयारी करून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल तापून झालं की आपण त्यात मोहरी आणि जिरं याची फोडणी द्यायची. आपल्याला कडक तेल घाल पाडलं. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये मिरच्या सोडणार आहोत तेलामध्ये. मिरच्या सोडताना आपण काळजी घ्यायची. मिरच्या कधी कधी तेलामध्ये उडतात अंगावरती, याची आपण काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपण कढीपत्ता, बाकीचा जो मसाला आपण तयार केलेला आहे हा सगळा मसाला त्या तेलामध्ये चांगला आपण परतून घ्यायचा आहे. यानंतर आपण सर्व साहित्य मसाल्याचा कढीपत्ता, त्याबरोबरच लसूण, त्यानंतर आल्याची पेस्ट, आल्याचे बारीक किसून तुकडे, त्याच्यानंतर लसूण टाकणार आहोत. हळद, चवीला मीठ, शेंगदाणे, हे सर्व आपण सामग्री तेलामध्ये चांगलं आपण परतून घेणार आहोत. आणि छानपैकी मसाला आपण भाजून घेणार आहोत. तो तेलामध्ये परतलं की जरा चविष्ट लागतो. आणि नंतर हा मसाला आपण जे भाजलेले पातळ पोहे ह्याच्यामध्ये आपण मिश्रण एकत्र करणार आहोत. त्यानंतर आपण जो तेलात परतून घेतलेला जो मसाला आहे, हा सर्व मसाला पातळ पोहे आपण जे भाजून घेतलेत त्या मसाल्यामध्ये हा मसाला आणि पातळ पोहे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि खालीवरती करून सर्व हलवून घ्यायचं आहे. म्हणजे आपला पातळ पोहेचा चिवडा हा तयार होणार आहे. चविष्ट, स्वादिष्ट, उत्तम प्रकारचा हा पातळ पोहेचा चिवडा घरगुती पद्धतीने बनवला, चांगल्या रिफाइंड ऑइलमध्ये बनवलेला आहे. त्यामुळे पौष्टिक हा शिरा आहे. थोड्याच वेळा आपण त्याला परतून पण घ्यायचं आहे. गरम गरम असताना ही सगळी प्रक्रिया करायची आपल्याला. ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्या चवीसाठी आपल्याला पिठी साखर पण वापरायची आहे. पिठी साखरने थोडीशी चव येते. हे मीठ नाही आहे, ही पिठी साखर आहे. हे सर्व मिश्रण आता एकत्र करून घ्यायचं आहे. चिवडा खालीवरती परतून घ्यायचा आपल्याला कढईमध्येच. ही मोठी कढई आहे लोखंडाची. ही कढई जवळजवळ 2 किलोची कढई आहे आणि या कढईमध्ये आपला 2 किलोचा चिवडा तयार होत आहे. चविष्ट, स्वादिष्ट, उत्तम पातळ पोहेचा चिवडा. अशा प्रकारे हे सगळं मिश्रण एकत्र करून आता हा आपला पातळ पोहेचा चिवडा आपल्याला खाण्यासाठी तयार झालेला आहे. आपण कुठं सहलीला जाणार असेल, पिकनिकला जाणार असेल तर हा चिवडा आपल्यासोबत बरोबर घेऊन जावा. म्हणजे आपल्याला नाश्त्याचा किंवा मध्ये प्रवासामध्ये जी भूक लागते, म्हणजे जी आपली चवीची भूक असते, त्या भुकेचं निवारण करता येतं आपल्याला. पातळ पोहेचा चिवडा.